आटपाडी आगाराच्या बसला पाठीमागून धडक देऊन काही प्रवाशी व जखमी मृत्यू केल्याप्रकरणी न्यायालयाने डंपर चालक कारणीभूत ठरल्याने डंपर चालक सागर तानाजी चौगुले वय वर्ष 26 राहणार मणेराजुरी तालुका तासगाव यास आज प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्यांनी 2 वर्ष सक्त मजुरी शिक्षा व 15,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद विविध कलमांतर्गत 3-6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावल्याचं विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांनी दैनिक प्रतिसंगम प्रतिनिधी शिराज शिकलगार यांना सांगितलं। सविस्तर माहिती अशी की 24 एप्रिल 2018 रोजी दुपारी 12:15च्या सुमारास सागर चौगुले याने डंपर MH10 AW 2767 रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे भरधाव डंपर चालवून रेणा विचार मुरलीधर दोंडीराम यादव यांच्या जमिनीच्या उत्तरेस रेणावी खानापूर रस्त्यावर घाटाच्या पहिल्या वळणावर समोरून येणाऱ्या आटपाडी आगाराच्या बस क्रमांक MH12 CS 7670 चालकाच्या मागील बाजूस धडक दिली। यामध्ये गंभीर तानाजी विलास जाधव वय वर्ष 45 भडकेवाडी तालुका खानापूर, सुनंदा उत्तम यादव वय वर्ष 47 वाटंबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, विजय जालिंदर कुंभार वय वर्ष 46 खानापूर तालुका खानापूर यांचा मृत्यू झाला होता। तर सत्वशिला श्रीरंग ढाणे वय वर्ष 57, श्रीदत्त सुनील ढाणे वय वर्ष 4 तिघेही राहणार ढाणेवाडी तालुका कडेगाव, शालिनी शांताराम हेलवडे वय वर्ष 19 राहणार गोवलकोटा जिल्हा रत्नागिरी हे जखमी झाले होते। या संदर्भात आटपाडी आगार डेपोचे बस चालक उमेश रामचंद्र जाधव पाथरेवाडी तालुका आटपाडी यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। डंपर चालक सागर चौगुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असं विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांनी सांगितलं। तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक RC पिसाळ, पोलीस NS देवकते, PS कुंभार, RN महाडिक, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट VS कोकाटे, SS गायकवाड, MR भादुर्गे यांनी काम पाहिलं।